ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे रविराज म्हणतात की अर्जुनला प्रिया बरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून त्यांनी सायली बरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं। हे असताना तुम्ही आता अर्जुन आणि सायली यांचं लग्न मोडून तुम्ही अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न लावता आणि यामध्ये मी आता माझ्या मुलीला अडकू शकत नाही असे रविराज म्हणतात। तेव्हा प्रिया बोलते या घराच्या भल्यासाठी मला हा निर्णय घ्यायला लागणार। तेव्हा प्रिया बोलते मला या घराच्या भल्यासाठी हे सगळं करायचं आहे, त्यामुळे अर्जुनसाठी मला करायला लागेल काय पण त्यामुळे मी करायला तयार आहे। तेव्हा पूर्णाई बोलते अर्जुन आणि प्रियाचं लग्न झालं ना तर सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही आता त्रास घेऊ नका। तेव्हा रविराज म्हणतात अर्जुन या लग्नाला तयार होणार नाही तरी हे सगळं तुम्हाला माहित असताना तुम्ही हे सगळं करता। अर्जुनला प्रियाशी लग्न नाही करायचं तुम्ही सारखं हे पुन्हा पुन्हा का करता। तेव्हा पूर्णाई बोलते हे मी बघीन की अर्जुनला कसं मनवायचं। तेव्हा अस्मिता बोलते पूर्णाईने त्याला ब्लॅकमेल केला तर अर्जुन नक्की तयार होईल लग्नाला। तेव्हा कल्पना बोलते अर्जुन जर लग्नाला तयार झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना। तेव्हा रविराज कल्पना बोलतो तुम्ही जर अर्जुनच्या लग्नाचं जर असं बघितलात त्याच्या विरुद्ध तर माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद होईल। तेव्हा कल्पना बोलते तुम्ही काळजी करू नका। इकडे कल्पना अर्जुनला बोलते तुला एक अट आहे, तू सायलीशी घटस्फोट कर आणि अर्जुन प्रियाशी लग्न कर। तेव्हा इथे अर्जुन बोलतो तू माझी आईस ना तू तन्वीवर लग्न का करायला सांगतेस। तेव्हा अर्जुन बोलतो मी तिला कधीही माझी बायको म्हणून स्वीकारू शकत नाही। तेव्हा कल्पना बोलते तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझा आणि माझा संबंध संपला, तू माझा मुलगा नाही, मी तुझी आई नाही। इथे अर्जुन सायलीला फोन करतो आणि बोलतो मला तुझ्याशी भेटायचं आहे। अर्जुनने सायलीवर प्रेम व्यक्त केलंय पण तिला सगळं सांगायचं असतं। इकडे अर्जुन सायलीला सांगतो की मला मम्माने सांगितलं की तुला डिवोर्स द्यायचा आणि प्रियाशी लग्न करायचं। तेव्हा सायली बोलतो मी प्रियाला माझी जागा घेऊ देणार नाही। तेव्हा इथे अर्जुन आणि सायली देवीआईचा आशीर्वाद घेतात आणि देवीआईला सगळं सांगतात आणि ते तिकडून निघतात। तेव्हा सायली अर्जुनला बोलतो तुम्ही घरच्यांचा पहिला विचार करा, काही झालं तर घरच्यांना तुम्ही पहिले प्रायोरिटी द्या। तेव्हा अर्जुन बोलतो मी घरच्यांचं आता म्हणणं ऐकू शकत नाही। तेव्हा इथे अर्जुन घरी येतो तेव्हा पूर्णाई त्याला विचारते तुझ्या मनात काय आहे ते तू लवकरात लवकर सांग। तेव्हा पूर्णाई बोलते तुझ्या जर मनात लग्नाचा विषय नसेल तर आम्ही हे घर सोडतोय, आम्ही बॅग पॅक केली आहे। तेव्हा अर्जुन बोलतो मी तुम्हाला गमवू शकत नाही ना सायलीला, मग मी स्वतःलाच संपवणार आहे। तेव्हा सगळे गडबडतात आणि बोलतात काय बोलतोय अर्जुन। तेव्हा अर्जुन बोलतो माझ्या हातात हेच आहे की मी स्वतःचा जीव देऊ शकतो। मग आता त्याने अर्जुनने काहीतरी खाल्लं असतं आणि अर्जुनच्या या खाण्याने सगळे गडबडतात आणि सगळे अर्जुन ओरडायला लागतात आणि अर्जुनने काहीतरी खाल्लं हे सगळ्यांना समजतं। तेव्हा सगळे अर्जुनला वाचवायचा प्रयत्न करतात पण अर्जुन बोलतो तुम्ही आता मला वाचवायचा प्रयत्न करू नका आणि अर्जुन बोलतो मी आता स्वतःला संपवतोय। अर्जुनने आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असतो आणि अर्जुन आता खाली पडलेला असतो। तेव्हा अर्जुन बोलतो मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नका, मला हॉस्पिटलमध्ये जायचंच नाही। आणि ते आता चैतन्य डॉक्टरला कॉल करतो आणि अर्जुनला बोलतो चला आता हॉस्पिटलमध्ये जाऊया, पण अर्जुन बोलतो मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही। तेव्हा अर्जुन बोलतो मम्मानी आणि पूर्णाईनी मला जोपर्यंत फोर्स करत नाही तू लग्न तोपर्यंत मला डॉक्टरकडे जायचं नाही आणि कुठेच जायचं नाही। तेव्हा कल्पना बोलते तू काय पण कर, तुला कोणाशी लग्न करायचं तर कर पण तू स्वतःचा जीव देऊ नकोस। तेव्हा कल्पना अर्जुनला बोलते तू आता हॉस्पिटलमध्ये चल, मी आता तुला वचन देते तुझ्या कोणावर तुझा जबरदस्ती लग्न लावू देणार नाही। इकडे अर्जुनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं आणि इथे पोलीस रविराजांना सांगतात की अर्जुनने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा पोलीस बोलतात त्याला लग्नाचा दबाव टाकला गेला होता आणि तो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो आणि ही मोठी केस झाली आहे। आणि आता रविराज हादरतात आणि आपण नको तिथे अर्जुनला हे करण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या लग्नाचा दबाव टाकला त्याच्यावर। आता हे पुढे काय होणार आणि सायली पण आता पुढे काय करणार अर्जुनसाठी हे पाहणे आता खूपच रंजक होणार आहे।